माझ्या योगायोगाने एकदा मस्तान बाबांची माझी पहिली भेट झाली. ती नरपतगिरी चौकातील सोमवार पेठेमध्ये एका भक्ताच्या घरी. तिथे मैत्रिणीबरोबर मी दर्शनाला गेले होते. तर तिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप भक्त आलेली होती दर्शनाला. त्यावेळेस आमच्यासमोर जे दर्शन घेत होते त्यातल्या एक दोन लेडीजला मस्तान बाबांनी कानाखाली 2-3 लगावल्या. एका भक्ताला पाठीवर दणके दिले. मग ते बघून दुसऱ्या छोट्या 2 मुली होत्या, त्या खूप घाबरून गेल्या. मग मी त्यांना म्हटलं, अगं तसं काही नाही, बाबा ते प्रेमाचे आशीर्वाद देत आहेत त्या रूपाने. आणि मग त्या दोन्ही मुली घाबरत घाबरत बाबांचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यांना बाबांनी काही नाही केलं. मग त्या हसत हसत बाजूला जाऊन बसल्या. मग आमचा नंबर आला. मग मी बाबांना माझ्या शंकर महाराजांच्या रूपातच पाहत होते. मग त्यांच्या मी चरणांवर मस्तक ठेवलं. त्यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वादारूपी त्यांचा हात ठेवला आणि हसत हसत बाबांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आणि ती पहिली भेट झाल्यानंतर खूप छान वाटलं बाबांचं ते रूप बघून सगळं. त्यानंतर दुसऱ्यांदा असा योगायोग आला की बाबांनी तिकडे रेल्वे स्टेशनला ते अवलिया फिरत असतात. तर एक भक्त मला भेटायला आल्या. त्या म्हणाल्या, आपण जाऊया का दर्शनाला? म्हणून मग आम्ही घरून प्रसाद बनवून नेला. शिऱ्याचा प्रसाद आणि मुगाची भजी, जी आमच्या महाराजांना पण खूप आवडतात. म्हणून ते अवलिया बाबांना सुद्धा आम्ही तो प्रसाद घेऊन गेलो. तिथं घेऊन गेल्यानंतर माझ्या मैत्रिणीला अटकाव केला मस्तान बाबांनी. आणि इतरही बऱ्याच भक्तांना ते अटकाव करत होते. कोणी मुंबईहून आलं होतं, कोणी कुठून आलेलं होतं, आणि पुण्यातूनही बरेचसे लोक आलेले होते. आणि मी ज्यावेळेस त्यांच्यासमोर गेले तर त्यांनी माझ्याशी स्माईल केलं, काही बोलले नाही. आणि मग ते एका ठिकाणी बसल्यानंतर मी त्यांच्या पुड्यामध्ये शिऱ्याचा प्रसाद आणि मुगाची भजी ठेवली. आणि मग त्यांनी मुगाची भजी इतकी आवडीने खाल्ली, पूर्ण प्लेटभर भजी त्यांनी ती संपवली. नंतर मग शिऱ्याचा प्रसाद थोडासा त्यांनी ग्रहण केला. मी म्हटली, बाबा मला आशीर्वाद हवा आहे. आणि मग मी त्यांचे चरण स्पर्श केले. त्यांनी स्माईल करून मला आशीर्वाद दिला. नंतर रेल्वेतून एक दादा आले. त्यांनी त्यांचं पूर्ण चहाची किटली, पूर्ण रेल्वेत जी विकायला आणतात चहा, ती तशीच्या तशी ठेवली. आणि बाबांजवळ त्यांनी ते कागदी ग्लास ठेवून दिले. मग बाबांनी स्वतः त्या ग्लास काढला, त्या किटलीतनं स्वतः चहा घेतला पूर्ण. आणि त्यातनं एक चहा असं जमिनीवर टाकला. दुसरा चहा त्यांनी स्वतः ग्रहण केला. पुन्हा एकदा चहा घेतला, तो पिला. आणि मग ते रेल्वेतले दादा किटली घेऊन गेले. असं मी तिथे एक अनुभव प्रत्यक्ष पाहिला.